पाहुणे इथे येतील तेव्हा ते दोघंही मला इथे नकोय. असं काय करताय तुम्ही? कुठे जातील ती दोघं? तो त्यांचा प्रश्न आहे. शीतल इथून कुठे जायची काय गरज आहे? ठीक आहे, शीतल राहू दे, पण तो रामा मला इथे दिसता कामा नाही. तुम्ही नाही तर माझ्यासारखा कोणी वाईट नाही. असं काय? शीतल, ए बघ तू त्यांचं इतकं. आई, बाबांचं बरोबर आहे. अगं पण रामा इथे नसतील, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही इथे नका थांबू आज. काहून नको थांबू बे? सांगितलं ना, नीरजाला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणून. मग काय झालं? म्हणजे त्या पाहुण्यांना खाणार आहे का, की त्यांच्यासमोर कापड काढून नाचणार आहे? बात कर. रामा नका ना वाद वाढू. मीच वाद वाढवतो. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही आता जा ना बाहेर, रात्री या परत. तो बघितलास का? पोलीस कसं कुत्र्यासारखं उडत घेऊन चाललं त्याला. बरं झालं पकडलं मेलेला. चांगली शिक्षा होऊ द्या का त्याला. चोऱ्या खटल्याचा निकाल लागत नाही तोवर तू कुठेही जाऊ शकणार नाही. तेवढंच नाही तर पोलिसांना ऑर्डर आहे तुझ्यावर 24 तास वॉच ठेवायचं. खूप बरं वाटलं इतक्या वर्षांनी भेटून. हो ना, नाही तर जनरली असं कुठे होतं. म्हणजे हेच पहा ना, आम्ही जेव्हा मुंबई सोडून गेलो तेव्हा असा विचारही केला नव्हता की परत मुंबईत येऊ. आणि आता बघा, आम्ही मुंबईत आलो आणि थेट तुम्हाला भेटायला आलो. म्हणजे आमच्या मुलासाठी तुमची मुलगी बघायला. सांगा ना मी कशी दिसते? अगं तू खरंच खूप सुंदर दिसतेस. खरंच ना? हो खरंच खूप छान दिसतेस. कोणाची दृष्ट न लागू म्हणजे झालं. तयार आहेस ना? हो. चल. अच्छा, ही का नीरजा? हो नीरू. सुखीरा. असू दे असू दे. बस इथे. नाव काय का तुझं? मनस्विनी केतकर. काय? मनस्विनी केतकर? हीच ना ती कोर्ट केस वाली? तरीच मला हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं. आम्हाला हीच खंत वाटते की आम्ही येताना आमची ऑटोग्राफ बुक तरी आणली असती ना. हिचा ऑटोग्राफ घेता आला असा. हो अरे आमची ही मनस्विनीची खूप मोठी फॅन आहे. अहो केवढी हिंमत आहे ह्या पोरीत. एकटीने एवढा मोठा लढा लढलाय. अहो ही सोयरीक झाली ना तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल. आणि आम्ही पण अभिमानाने सांगू शकू की मनस्विनी केतकर आमच्या नात्यात आहे म्हणून. मंगेशने मुद्दामून तुला मनूच्या विरोधात भडकवलंय. कारण त्याला माहितीये तिची केस आता स्ट्रॉंग आहे, ती जिंकू शकते. तो तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, हे तुम्हाला काही सांगू नकोस. माझं मला कळतं. नाही अभि, तुला नाही कळत आहे. प्लीज ऐक माझं. तूच ऐक माझं. हे बघ, मी काय करतोय आणि काय नाही हे तू मम्माला सांगायचं नाहीस. आणि जर का तू काही सांगितलंस तर यावेळी मी अख्खी बाटली संपवेन. साहेब, मनू मॅडमची कोर्ट केस कधी आहे? लवकरच. पण तोवर मंगेशवर पाळत ठेवणं आपलं काम आहे. हो साहेब. मी आता तुम्हाला एक ऍप्लिकेशन देईन, ती कोर्टात जाऊन सबमिट करायची. कसली ऍप्लिकेशन? वसुमती त्यांना जामीन मिळावा यासाठी. त्यांची सही घ्यायला जातोय, झाल्यावर तुम्हाला देतो. ठीक आहे साहेब. काय ग, तुला माझी सून व्हायला आवडेल का? लाजली म्हणजे होकार. यशचं काय म्हणणं आहे? त्याला विचारायला नको का? आता तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे याचाही होकारच. चला तोंड गोड करूयात. काय ग?